आज आपण झाडांचा म्हणजे माझ्या बाल्कनीचा ब्लॉग करूया। तर त्या झाडांची ओळख त्या 2-4 ओळ्यांमधून किंवा 2 वाक्यामधून तुम्हाला करून देईन। सूर्योदय झाला, मोगरा फुलला, मन जाई जाई जाई। माणसाने एका स्रोताच्या उत्पन्नावर कधीच अवलंबून राहू नका। याचा तर अर्थ तुम्हाला युनिव्हर्सल काय आहे ते माहितीच आहे। रेड लिपस्टिक हे एक मी नवीन झाड आणलं आहे। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग करण्याचं निमित्त आहे माझी बाल्कनी म्हणजे माझी झाडं। काय झालं होतं की हे मी रील पोस्ट केलं होतं झाडांचं आणि खूप दिवस झाले ब्लॉग करायचा होता पण मला वेळ मिळत नव्हता आणि जुळून येत नव्हतं। सो म्हटलं आज आपण झाडांचा म्हणजे माझ्या बाल्कनीचा ब्लॉग करूया। खूप लोकांचं म्हणणं होतं की रील बघून की तुझे फुल ब्लॉग कर, झाडांचा ब्लॉग आम्हाला बघायचा आहे, कशी काय केलीस काय केलंस, त्याच्याबद्दल हा ब्लॉग आहे। आणि मी तुम्हाला माझ्या झाडांची ओळख करून देतो, कुठलं झाड आहे, कसं आहे, काय आहे ते, मी कुठून आणलं काय। तर थोडक्यात काही झाडांची ओळख करून देतो, मला कसं वाटतंय हे सांगा। तर आता मी माझ्या झाडांची ओळख करून देतो तुम्हाला काय आहे कशी आहे। तर पूर्वी हे मी आर्टिफिशियल मागवलं आहे, जिंदगी गुलजार है। हे मला खूप आवडतं म्हणून हे मी आर्टिफिशियल खूप शोधलं एका साईटवरती आणि तिथून मी हे मागवलं आहे। तुम्ही पण तुम्हाला हवा असेल तर ते मागवू शकता। हे कलर मध्ये थीम मध्ये मला मिळालं, हे अडकलंच होतं मला। तर इथे बसून हे बघत बसायला खूप छान वाटतं आणि लोकांना पण खूप आवडतं। पण झाडांची ओळख करून घेऊया तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की आता ही जी माझी झाडं आहेत त्या झाडांसाठी म्हणजे मी नॉर्मली ओळख करून नाही देणार तुमची, त्याच्यासाठी काही मी 4 ओळ्या लिहिल्या आहेत किंवा शोधल्या आहेत म्हणू शकता। तर त्या झाडांची ओळख त्या 2-4 ओळ्यांमधून किंवा 2 वाक्यामधून तुम्हाला करून देईन आणि ती कशी असेल हे तुम्हाला दाखवते। हे पहिलं झाड आहे त्यासाठी मी हे शोधलं आहे। तर कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे आयुष्याचा विद्यार्थी काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे। तर हे आहे गुलाबाचं झाड, माझ्या पिंक कलरचा हा गुलाब आहे। फुलं येऊन गेलेत, खूप फुलं आली होती, आता फुलं येऊन गेल्या त्यामुळे ते कट दिसत आहे त्याचं। सो नेक्स्ट झाड आहे, तुम्ही बघू शकता हे झाड आहे, तुम्ही ओळखू शकता काय आहे। तर हे औषधी झाड आहे आणि त्याच्यासाठी हे मी कोट्स लिहिलं आहे। तर मी झाड ओळखलंच आहे, त्याच्याबद्दल काय सांगायचं। कोरफड ही एक औषधी आहे, कोरफड ही एक औषधी आहे। हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो म्हणतात। तर हे कोरफडसाठी कोर्स आहे, असं एक आयडिया आली की हे असं करूयात। सो याच्यानंतर हे एक झाड आहे, तुम्ही बघू शकता झाड कुठलं आहे, तुम्ही ओळखलं पण असेल मला वाटतंय। हे झाड मला हवं होतं आणि या झाडासाठी 2 ओळी लिहिल्या गेल्या आहेत, तर वाचून दाखवतो। पान खाताना तोंडी येते गोड, मनात येते आठवण साऱ्यांची गोड। तर हे पानाचं झाड आहे, त्यासाठी हे कोर्स शोधला आहे आणि हे खूप भारी झाड आहे। कधी कधी मला पान खायची इच्छा होते तर मी पान खात असतो। ह्याच्यानंतर दुसरं झाड आहे, तुम्ही ओळखू शकता। तर त्या झाडासाठी हे लिहिलेले आहे, सूर्योदय झाला मोगरा फुलला, सूर्योदय झाला मोगरा फुलला, सभोवताली सुगंध दरवळला। तर हे आहे मोगऱ्याचं झाड। तर या मोगऱ्यासाठी 2 ओळी ह्या अशा स्वरूपात लिहिल्या गेल्या आहेत। पुढचं झाड आहे, हे पण झाड तुम्ही ओळखलं असेल, या झाडासाठी 2 ओळी लिहिल्या गेल्या आहेत। निळ्या नभाला मी पाहू, निळ्या नभाला मी पाहू की निळ्या फुलाला मी पाहू, निळ्या नभाला मी पाहू की निळ्या फुलाला मी पाहू, कवितांच्या की डोळे मिटूनी निळ्या सावळ्या कृष्ण सख्याला पाहू। तर हे झाड आहे, कृष्णाला हे फूल आवडतं, निळं म्हणजेच गोकर्णाचं झाड आहे। तर हे झाड पण खूप भारी, याची फुलं पण खूप भारी येतात आणि ह्याला पण सारखी सारखी फुलं येत असतात, ती देवाला वाहत असते आई ह्याच्या। तर ह्या साईडचं इकडचं पहिलं झाड आहे, हे आहे, त्यासाठी कोर्स लिहिला आहे मी।
तर काही भावनांना नदीत वाहिले, काही भावनांना नदीत वाहिले, काही गुलाब वहीतच राहिले. तर हे पण गुलाबाचं झाड आहे. हा दुसरा कलर आहे गुलाबाचा, हे रेड कलरचा गुलाब आहे, जो की ह्याला पण खूप फुलं येतात. सो हे कट केलं त्यामुळे फुलं येऊन गेलेत. आता त्याला फुल नाही आहे तुम्हाला दाखवायला. आता नेक्स्ट झाड आहे हे. त्या झाडासाठी हा कोर्स आहे. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करायची ती सुगंधाचीच. तर हे आहे पारिजातकाचं झाड आणि ह्याला पण खूप फुलं येतात. म्हणजे आज नेमकी ब्लॉकच्या आहे ना फुलं का, मी ज्या दिवशी ब्लॉक करायला घेतला त्याच दिवशी फुलं नाहीत, त्यामुळे तुम्हाला फुलं दाखवू शकत नाही. सो ठीक आहे. आता पुढचं झाड आहे हे. ऍक्च्युली ह्याच्यात चाफा होता माझा, पण चाफा काही कारणामुळं तो गेला. आता मी दुसरं झाड ह्याच्यात लावलं आहे. तर हे झाड आहे झेफिरॅन्थिस. तर हे एक पांढऱ्या फुलांचं झाड आहे, ते पण खूप छान आहे. आता ते लावलंय पुन्हा, कारण पहिला चाफा होता तो काही कारणामुळे गेला, तो काय आलाच नाही. सो हे झेफिरॅन्थिस नावाचं झाड आहे. सो हे पण लवकरच वाढेल. आता हे झाड, नेक्स्ट झाड. तर या झाडासाठी हे कोट्स आहे. हे झाड आहे गुलाब पुष्पाप्रमाणे ती सुंदर नसली तरी मनमोहक सदाबहार जास्वंदी असं. तर हे आहे जास्वंदीचं झाड. तुम्ही बघू शकताय, हे जास्वंदीचं झाड आहे. आता याच्यानंतर या साईडचे आपण झाड बघूया. एक मिनिट. खूप आता नेक्स्ट झाड आहे हे. तुम्ही बघू शकता हे. जाऊ दे बाकी. तर हे एक असं त्याच्यासाठी कोर्स केला आहे. ॲक्च्युली हे माझं फेवरेट सॉन्ग आहे आणि त्या सॉन्गचं गाणं आहे, पण काही कारणामुळे हे पण झाड गेलं होतं जाईचं. सो मी ते दुसरं आणून लावलं गेलं. आत्ता जस्ट ते लावलं आहे. तर ते गेलं झाड, पण हे जाईचं दुसरं झाड लावलं. तर त्यासाठी माझं आवडतं गाणं आहे की ते एप्रिल मे सिनेमामधलं. तर ते गाणं आहे की मन जाई 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 हरवून वाट, मन जाई 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 विसरून वाट. हे कोट्स लिहायला काय मला जास्त हे नाही आले, त्रास नाही आला, कारण हे गाणं आवडीत असल्यामुळे म्हटलं जाईसाठी हेच लिहावं. सो हे लिहिलं गेलं आहे. आता याच्या नंतर हे झाड आहे. तुम्ही ओळखू शकता हे काय झाड आहे, सगळ्यांच्याच घरात असतं. सो हे दुसरं झाड आहे. माणसाच्या आयुष्यात मला वाटतं पैशाला खूप महत्त्व आहे. म्हणण्यापेक्षा त्याची गरज आहे आणि जगण्यासाठी ते आहे. सो मला असं वाटतं की ते उत्पन्नाचं साधन एकच नसावं, ते अनेक साधनं निर्माण व्हावीत. त्याच ह्याच्यावरती मला असं वाटतं की माणसाने एका स्रोताच्या उत्पन्नावर कधीच अवलंबून राहू नका, गुंतवणुकीने दुसरा स्रोत निर्माण करा. सो हे मनी प्लांटचं झाड आहे आणि त्या मनी प्लांटसाठी हे कोट्स मला लिहू वाटला. हे एक पलीकडचं झाड आहे, ते पण खूप भारी आलंय. हे बोन्सायचं झाड आहे. हे पण माझ्या गॅलरीत आहे बोन्साय. ॲक्च्युली हा इंडोर पण आहे आणि इंडोरच आहे, पण मी याला बाहेर ठेवलं आहे. आत पण खूप झाड आहेत, त्यामुळं जागा नसल्यामुळे त्याला बाहेर ठेवलं आहे. आता याच्यानंतर येतं की सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घरासमोर जे झाड गरजेचं असतं ती आहे तुळस. ही एक तुळस आहे माझ्या गॅलरीमध्ये. तर त्यासाठी 2 ओळी आहेत. अंगणातल्या तुळशीची अपेक्षा इतकीच होती की तिला रोज राहायचं होतं तिच्या कानाच्या चरणावरती. तर हे तुळशीसाठी कोट्स होतं. आणि ही पण तुळस खूप मोठी आली आहे. ॲक्च्युली तिला आत ठेवली आहे मी, खूपच मोठी होती हळूहळू. आणि अशी झाडं आहेत. दुसरं काय अजून दाखवायचं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं अजून एक मनी प्लांट आहे.
माझ्याकडे. इथं जसं मी सांगितलं की पैशाच्या एका स्रोतावर न राहता की अजून स्रोत केले पाहिजे, तसेच मनी प्लांटचा पण माझ्याकडे दुसरा स्रोत आहे. सो हा एक मनी प्लांट आहे, मी स्वतः डिझाईन केला आहे. एप्रिल मे 99 मगाशी तुम्हाला सांगितलं ते. आणि हे पाठीमागे त्याच्या येलो, याचा तर अर्थ तुम्हाला युनिव्हर्सल काय आहे ते माहितीच आहे. सो हा एक आहे येलो आणि मनी प्लांट आहे. ही अशी झाडं आहेत, ही खालची झाडं झाली. आता तुम्हाला मी वरची झाडं दाखवतो, वरती काय काय आहे माझ्या तिथे. सो वरती ही हँगिंगमध्ये झाडं आहेत माझी, तुम्ही बघू शकताय. हे डिस्चिडिया नावाचा आहे. हा चॉकलेटी मनी प्लांट आहे. मनी प्लांटचा अजून एक दुसरा स्रोत आहे. हा एक चॉकलेटी मनी प्लांट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चिमणीने कोटा केला आहे. याच्यामध्ये एक वेळा आपण केलं होतं, अजून दुसऱ्यांदा केलं. हे एक हँगिंगमध्ये झाड आहे आणि हे एक दुसऱ्या हँगिंगमध्ये झाड आहे. थोडं ते खराब झाड आहे पण ते येतं आहे हळूहळू. सो अशी हँगिंगमधली ही एवढी झाडं अवेलेबल आहेत. तर हे सगळं मी ऑफलाईन पद्धतीनेच घेतलं, याच्यातलं काही ऑनलाईन नाही घेतलं, फक्त विदाऊट हे सोडून. कारण मला खूप जणांचे मेसेज आले की याची लिंक पाठव, कुठून घेतले. हे स्टँड असेल, या कुंड्या असतील, हे छोटे स्टँड असतील. सो हे सगळं मी बारामतीमधून एक शॉप आहे तिथून घेतलंय सगळं. सो हे सगळं मी, मला आवडती बाल्कनी म्हणून ही सगळी डिझाईन केली गेली. याच्यात खूप जणांचा हातभार पण आहे या बाल्कनीच्या ह्याच्यासाठी की डिझाईनसाठी. सो अशी बाल्कनी माझी सजली आहे. आणि काही झाडं आहेत आतली इंडोर, ती मी तुम्हाला दाखवतो. येस, तर हे इंडोर प्लांट आहे. हे आहे अरेकाचं प्लांट आहे. हे एक इंडोरसाठी मी घेतलं आहे घरात, हे मला आवडतं. सो हे एक इंडोर आहे. याच्यानंतर हे दुसरं आहे, हे स्नेक प्लांट आहे, स्नेक म्हणून. हे पण इंडोर आहे, हे पण खूप भारी आले. आणि त्याच्यानंतर हा आहे बांबू प्लांट. सो बांबू म्हणून एक प्लांट आहे, सो पाण्यातला. हा आहे बांबू. आणि हे एक आहे रेड लिपस्टिक. हे एक मी नवीन झाड आणलं आहे. सो एक हे रेड लिपस्टिक एक आहे. सो अशी ही सगळी झाडं आहेत माझी. आणि तुम्ही बघू शकता हे इंडोर प्लांट आहेत. तर ही सगळी माझ्या झाडांची टूर होती. आणि म्हणजे खूप दिवस झालं माझं करायचं होतं, ब्लॉग करायचं होतं, पण मुहूर्तच लागत नव्हता ब्लॉगसाठी झाडांच्या बाल्कनीच्या. ही सगळी झाडं होती. तुम्हाला झाडं कशी वाटली, माझी बाल्कनी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि परत भेटूयात नेहमीप्रमाणे एक दुसऱ्या एक अशाच काहीतरी भन्नाट ब्लॉगमध्ये. सो आता मला झाडांना पाणी घालायचं, थोडंसं सुकलेत, मगाशी तुम्ही व्हिडिओत बघितले असते. सो तो थोडं पाणी घालतो. चला भेटूयात नेक्स्ट. बाय बाय.